रामकृष्ण हरी सर्वांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अजून एक हा लाँग व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेले आहे. हा 1 आणि 2 दिवसाचा लाँग व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या सर्वांच्या घरात एक असं ठिकाण असतं जिथून घराचं आरोग्य आणि ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो सुरू होतो, आणि ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर, बरोबर ना? पण मला सांगा, स्वच्छ किचनमध्ये काम करायला कोणाला आवडणार नाही? जर आपलं किचन स्वच्छ असेल तर आपलं मनही स्वच्छ आणि आपल्याला काम करायलाही सोपं पडतं. पण जर आपलं किचन अस्ताव्यस्त असेल, सगळा पसारा किचन ओट्यावरती असेल आणि तो बघितल्या बघितल्या आपल्याला जो स्ट्रेस येतो मनामध्ये, तो खरंच म्हणजे ना, हे आपण नाही सांगू शकत की सुरुवात कुठून करायची आणि काम कसं संपणार आहे हेच कळत नाही आपल्याला. त्यामुळेच हा जो आहे संडे स्पेशल व्लॉग मी किचन क्लिनिंगच्या रिलेटेड हा जो व्लॉग आहे तो घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. रोज कितीही स्वच्छ किचन ठेवा, किचन ओट्यावरती थोडे ना थोडे बारीक कण तेलाचे किंवा छोटेसे पिठाचे वगैरे कण हे शिल्लक राहतातच, आणि त्याच्यामुळे जे आहेत ते किडे झुरळ हे भरपूर प्रमाणात होतात. तर रविवार हा असा दिवस असतो की आपण आराम करतो रविवारी, पण माझा रविवार, एका गृहिणीचा रविवार जो आहे तो कामामध्ये पूर्ण व्यस्त असतो. आणि रविवार म्हटलं की उशिरा उठणं आलं, आणि आपल्यालाही वाटतं ना की एखादा दिवस आपल्यालाही निवांत थोडंसं उठता यायला पाहिजे म्हणून, आणि त्याच्यानंतर जो पूर्ण दिवसभर जे काम करतो ते रविवार पूर्ण कामामध्ये असाच निघून जातो. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी अशी डीप क्लिनिंग आपण करायलाच हवी. नाहीतर रोजचंच काम करून आपण दमतो म्हणून जर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. आणि किचन ओटाच नुसता स्वच्छ असून चालणार नाही, तर किचन ओट्याच्या मागची जी भिंत असते तीही स्वच्छ ठेवणं तेवढीच गरजेची आहे. त्याच्यावरती पण बघा तुम्ही छोटे छोटे असे तेलाचे डाग किंवा फोडणीचं जे तेल असतं ते उडलेलं असतं. तर हे सगळंही मी छान व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे. आणि मला तो किचनच्या ब्रश वापरण्यापेक्षा ह्या घासणीने खूप इझी पडतं घासायला. जो असे चिकट जास्त असे चिटकून बसलेले डाग असतात तेही सहज निघतात या घासणीने. इथे साफसफाई करत असताना मला काही टिप्सही सांगायच्या आहेत, आणि तुम्हाला त्या बऱ्याचशा काही माहिती असतील, काही माहिती नसतील, आणि ज्या माहीत नाहीत त्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा यूज करचाल असं मला वाटतं. तर इथे ना मी साफसफाई करण्यासाठी अगोदर ज्या मला नको असलेल्या वस्तू आहेत त्या, किंवा रिकामे डबे आणि जे आपले एक्सपायर झालेले मसाले असतात ते सगळ्या गोष्टी मी बाजूला काढून घेतल्या. आणि त्याच्यामुळे जी जागा मोकळी झाली, त्या मोकळ्या जागेची लगेच साफसफाई करून घेतली. आणि ह्याच्यामुळं ना कोणतं सामान संपलं आहे आणि कोणतं सामान शिल्लक आहे हेही लगेच कळतं, आणि त्याच्यामुळे लगेचच आपलं किराणा मालाची जी यादी किंवा लिस्ट असते ती तयारही होते. आता जे सामान संपलं आहे ते लगेचच मी नोट करून ठेवलं, म्हणजे डीमार्टला जाताना मला त्या गोष्टी आणायच्या कळतात. आणि ह्याच्यामुळे आपलं कामही सोपं होतं, आणि एका कामात नाहीत का 2 कामं झाल्यासारखेही वाटतात. आणि ज्या डब्यांमध्ये सामान आहे, जे डबे भरलेले आहेत सामानाने, ते डबे तसेच न ठेवता लगेच त्याला कापडाने चांगलं असं पुसून घेते आणि मगच ते जागेवरती ठेवून देते. आणि किचन कट्ट्याची जी साफसफाई करत आहे त्याच्या अगोदरही जे वरचं आहेत फॅन, किंवा जे रॅक आहेत, किंवा जे लॉफ्ट आहेत, ते एक्झॉस्ट फॅन, हे सगळं अगोदर साफसफाई त्याची करून घेते. म्हणजे तो वरचा जो कचरा आहे तो खाली पडला, किंवा ती धूळ जी आहे ती खाली पडली की नंतर आपल्याला फरशी पुसताना ते निघून जातं नाही का. त्याच्यामुळं अगोदर सगळं जे आहे ते वरचं मी आवरून घेते, आणि नंतरच जे खालच्या जागा आहेत, किचन कट्टा, खालचे इथले किचन ट्रॉल्या, ह्या सगळ्या साफ करायला घेते.
नियोजन करून जर काम केलं तर ते काम पटकन होतो आणि डबल डबल कामही आपल्याला करावं लागत नाही. त्याच्यामुळं आपला वेळ वाचतो आणि कामही पद्धतशीर झाल्यासारखं वाटतं. आता ज्या बायका प्रॉपर त्यांना सगळं स्वयंपाकघरातलं माहीत आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही आहे. त्या फॉलो करताना असंच करत असणार आहेत. पण ज्या नवीन आत्ता नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी, ज्या माझ्यासारख्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली तर त्यांना कुठलंही काम करताना अवघड पडणार नाही आणि सोपं जाईल. नंतर पूर्ण किचन कट्टा जो आहे त्यावर म्हटलं ना बारीक बारीक कचरा असतो तो कापडाने अगोदर पुसून घेतला. नंतर गॅस कट्ट्याच्या गॅसचे जे बर्नर आहेत त्या बर्नरवरती वाट्या ठेवल्या. ह्या छोट्या छोट्या 2 वाट्या ठेवल्यामुळं ना त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही, आपलं बर्नर सेफ राहील आणि कुठलाही धोका राहणार नाही आपल्याला. तर आपल्याला किचन कट्टा धुताना आणि तो गॅस पुसतानाही सोपं पडतं. ही माझ्याकडे छोटी पाईप तुम्ही पाहिली असेल व्हिडिओमध्ये. ही माझ्याकडे छोटी पाईप आहे पाण्याची, त्याच्यामुळे आज मी त्याचा यूज केलेला आहे किचन कट्टा साफ करण्यासाठी. तर ह्याच्यामुळं ना मला थोडं सोपं गेलं. म्हणजे प्रत्येक वेळेस मगाने पाणी घ्या किंवा फुलपात्राने ग्लासने पाणी घ्या आणि कडे टाकून परत संपलं की नळापाशी जावा हे करा. त्याच्याऐवजी ते पाईपीने व्यवस्थित मला टाकताही आलं आणि जास्त असे कुठं शिंतोडेही उडले नाहीत. ते एकसारखं संथ पाणी पडत राहिलं पाईपीतनं, त्याच्यामुळं मला फार इझी गेलं. आणि इथे मी जे पावडर यूज केलेली आहे ती बेकिंग सोडा थोडासा वापरलेला आहे. त्याच्यामुळे ना जो चिकटपणा आहे तो निघून जातो. आणि ती जी घासणी आहे खरंच ती घासणी तारेची असल्यामुळं ना एकदम असे चिकटून बसलेले जे डाग आहेत आपले मागच्या भिंतीवरचे आणि खाली तर कट्टा थोडा होता स्वच्छ, पण मागची जी भिंत आहे एकदम चिकट झालेले डाग होते. तर ते काढायला मला त्या घासणीचा खरंच खूप उपयोग झाला. म्हणजे ब्रशनी ना असा पाहिजे तेवढं प्रेशर नाही पडत, पण त्या घासणीने व्यवस्थित मला असे जोर देऊन त्याचे जे जास्त चिकट डाग आहेत ते काढता आले. पेंटिंग मी मध्ये केली होती आणि ह्याचा पोस्ट जी शॉर्ट जो आहे तोही मी बनवलेला होता. तर खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतः हाताने काही गोष्ट केलेली असती आणि ती अचानकच जर आपण समोर बघतो तर मनाला खूप छान वाटतं आपल्याला. जेवढे जास्त काम करू तेवढा जास्त ताण पडतो, पण तो ताणापाशी काहीच नाही आपल्याला, कारण का आपल्याला घर पूर्ण स्वच्छ झालेलं असतं. आणि घरातील मोठ्या बायकांचं ऐकलेलं आहे, हात फिरवेल तिथे लक्ष्मी. खरंच ती गोष्ट खरी आहे. जेवढं आपण स्वच्छ करू तेवढी लक्ष्मी घरात प्रसन्न होते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. आणि हा आता फायनल लूक बघा. एवढं छान दिसतंय ना हे स्वयंपाकघर, एवढं स्वच्छ आणि एवढं प्रसन्न वाटतंय. आता जे काम करणार मी स्वयंपाकघरात ते अजून जोमाने, अजून आनंदाने आणि अजून उत्साहाने काम करायला मला मजा येणार. तर खूप म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला पूर्ण काम झाल्यावरती हा इतका छान सुंदर रिझल्ट बघायला भेटतो तेव्हा. आणि शेवटी सगळं काम झाल्यावरती गॅसचे जे बटणं आहेत ते बटणेही मी चेक करते. म्हणजे कधी आपण गॅस पुसताना वगैरे जे बटन आपल्याकडून चालू जर झालं चुकून तर ते सगळं काम झाल्यावरती चेक करायचं, म्हणजे ते प्रॉपर बंद आहे का नाही. त्याच्यामुळं ना एक सेफ्टी राहते आणि ही सवय खरंच खूप चांगली आहे. तुम्हीही नक्की फॉलो करा जर फॉलो करत नसाल तर. पूर्ण संध्याकाळी काम झाल्यावरती आणि कधीही स्वयंपाकघरात गॅस लावून बंद केल्यावरती प्रॉपर गॅस बंद झाला आहे का नाही तो नक्की चेक करत जावा. त्यानंतर लगेच दुसऱ्या कामाला लागले. म्हणजे इस्त्री करायचे होते मला थोडे कपडे, तर तेही कपडे जे आहेत ते मी इस्त्री करून घेतले आणि थोडेच असल्यामुळे पटापटा इस्त्री करून झाले. आता उन्हाळाही एवढा पडतो आहे ना, त्याच्यामध्ये कुठलेही काम करताना भरपूर गरम होतं आहे. आणि नंतर थोडा आराम केला. मग संध्याकाळचा चहा झाला आणि आज T20 वर्ल्ड कपची मॅच होती, फायनल मॅच होती. त्याच्यामुळे तीही छान एन्जॉय केली आणि खूप म्हणजे खूप मजा आली. आणि जेव्हा आपण जिंकतो ना तेव्हा खरंच म्हणजे जो जल्लोष असतो, जो आनंद असतो आपला तो खरंच खूप छान असतो. तर खूप छान वाटतं आपल्याला पण. त्यानंतर तुम्हाला मी आता दुसऱ्या दिवशीच डायरेक्टली भेटत आहे.
तर काल खूप म्हणजे खूप छान वाटलं आपण मॅच जिंकल्यावरती आणि आम्ही खूप छान असं आईस्क्रीम पार्टी केली, सेलिब्रेशन केलं. तर खूप छान वाटत होतं. मी व्हिडिओ काही शूट केलेले नाही आहेत, पण आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. आमच्या सोसायटीमध्ये लहान मुलं आहेत तेही आले होते आणि सर्वांसोबत मॅच बघतानाही खूप छान वाटलं. आणि आता ह्या दुसऱ्या दिवशी जास्त काही कामाचा लोड नव्हता. तर सगळ्यात अगोदर जे धुतलेले भांडे होते ते सगळे धुवून जे ठेवलेले स्वच्छ वाळलेले जे भांडे होते ते मी जागोजागी ठेवून दिले. आणि काल आम्ही आईस्क्रीम खायला काचेचे बाउल वापरले होते. हे सहसा मी जास्त करून वरती ठेवत नाही, फुटायची शक्यता असते म्हणून. आणि हे सगळे परत जिथल्या तिथे ठेवून दिले आणि पुढच्या वेळेस आपल्याला शोधतानाही सोपं पडतं आणि त्या गोष्टी लगेचच सापडतात म्हणून मी परत असंच पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित ते काचेचे बाउल जे आहेत ते ठेवले. आणि साखरेचा डब्बाही थोडी साखर संपलेली होती तर साखरेच्या डब्यात ही साखर भरून घेतली आणि खूप छान दिवस गेला. आणि चला तर भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.